MPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मधली पहिली परीक्षा, तसं मेट्रोलॉजी आणि FSO झाली आहे, पण 24 मधली आपण ऍग्रिकल्चर आणि फॉरेस्टचा जर विचार केला तर फॉरेस्टच्या बाबतीतली पहिली परीक्षा झाली होती आणि त्याचा निकाल पण लागलेला आहे. आणि निकाल थोडा सगळ्यांना अचंबित करणारा आहे की बाबा असं डिस्क्रिप्टिव्हच्या पॅटर्न मध्ये काय आहे की 25%च्या मार्कवर पण आपल्याला त्या ठिकाणी पोस्ट पण मिळू शकते. कट ऑफ पर्यंत तर आले, म्हणजे 97-99 पर्यंत कट ऑफ तर आपण बघितले, पण 25%पर्यंत पोस्ट पण मिळू शकते. म्हणजे आजकाल 10वी-12वीचं मेरिट बघितलं तर 99, 98, 100 पर्यंत गेले. आणि MPSC मध्ये डिस्क्रिप्टिव्ह लेखी परीक्षा ही 25%वरच अडकून पडली. असं काय गणित झालंय या अनुषंगानं सगळं अनालिसिस करण्यासाठी आणि फॉरेस्टच्या इंटरव्ह्यूच्या बाबतीमध्ये आणि सिलेक्शनचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो MPSC एक्झाम मंत्रामध्ये. तर फायनली जो निकाल आहे तो जाहीर झालेला आहे आणि आता पुढचा जो काय आपला विषय आहे तो जे कट ऑफचा अनालिसिस आणि मुलाखतीचं तयारी, तर त्यातलं सिलेक्शनचं कॅल्क्युलेशन. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला इथं थोडंसं बघावं लागेल की जनरल मेल जे आहे त्याला मला वाटतं काहीतरी 4च जागा फक्त होत्या, त्यामुळं आपल्याला ते याच्यामध्ये पण बघायला मिळतंय. तसं 4 जागा असल्यामुळं आणि कदाचित तेवढे मुलं मिळाले पण नाही जनरल कॅटेगरीचे, त्यामुळे जनरल जर आपण इकडे बघितलं EWS मध्ये तर अगेन्स्ट जनरल जे आहे 214 EWS चा कॅन्डिडेट इथं आलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि अगेन्स्ट आणि एक सगळ्यात महत्वाची अचंबित करणारी गोष्ट बघा, EWS मध्ये जनरल म्हणजे आपण जर याला मेल पकडलं तर 99 मेरिट आहे आणि फिमेल्स जर बघितलं 174 आहे. असं का होतंय? एक वन ऑफ द रिझन हे आहे की बऱ्याचशा मुली आहेत त्यांनी प्रिलिम्स ही त्या कॅटेगरीमधून म्हणजे EWS मधून क्लिअर केली होती आणि मग मेन्सला गेला. आपण एपिसोडच्या बाबतीमध्ये पण हे बघितलंच होतं, डिस्क्रिप्टिव्ह मध्ये ह्या गोष्टी होणारच आहेत. त्यामुळं ती जेव्हा याच्या बाबतीमध्ये गेली, आपण बघितलं की कशाच्या बाबतीमध्ये की मेन्सला गेली तर मेन्सला तिला मार्क चांगले पडले, पण प्रिलिम्स जनरल मधून क्लिअर नसल्यामुळं ती फक्त कॅटेगरी मधूनच ती क्लिअर करावी लागली. म्हणून मुलीचे मार्क आपल्याला जास्त त्या ठिकाणी बघायला मिळतात. आणि बऱ्याच ठिकाणी काय झालं की जसं ओबीसी मध्ये आपल्याला थोड्या जागा जास्त होत्या, तर ओबीसी मध्ये आपण बघितलं तर जवळपास मेरिट खूप कमी मार्कानं आलेलं आहे. म्हणजे जर इथे SCचं बघितलं, STचं बघितलं तर त्या लेवलला इथं एक अचंबित करणारी NTCचं जवळपास 165 खूप जास्त मेरिट लागलेलं बघायला मिळतं. SCBCचं पण आपल्याला जवळपास 167 पर्यंत मेरिट त्या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे. या अनुषंगाने जेव्हा आपण विचार केला तर एक गोष्ट सिंपल साधी लक्षात घ्या की पाहिजे त्या कॅटेगरी मधले कॅन्डिडेट MPSC ला मिळत नाहीत आणि त्या कारणामुळे MPSC ला अगेन्स्ट मेल अगेन्स्ट फिमेल दुसऱ्या कॅटेगरीचे मुलं त्या ठिकाणी आणावे लागतात आणि तो इंटरव्ह्यूचा रेशो त्या ठिकाणी मेंटेन करावा लागतोय. याच्या पलीकडे जाऊन सिलेक्शनच्या वेळेस खूप सारे गणित त्या ठिकाणी बदलणार आहेत. माझं असं सगळ्यांना जे इंटरव्ह्यूला आहेत त्यांना एक विनंती असेल की ह्या कॅल्क्युलेशन मध्ये न पडता तुम्ही इंटरव्ह्यूची चांगली तयारी करा, कारण 50 मार्काचा इंटरव्ह्यू आहे आणि आपण आताच राज्यसेवेमध्ये बघितलं होतं की 100 पैकी आपल्याला जवळपास 70 वन ऑफ द हायेस्ट मार्क बघायला मिळाले. इथे तुम्हाला मागच्या एपिसोडचे बघितलं तर जय पाटीलचे आपले 37, किशोर चांदगुडेचे 37 पर्यंत मार्क त्या ठिकाणी तुम्हाला पडू शकतात. 35 मार्क त्या ठिकाणी पडू शकतात. एखाद्याला 35 पडले आणि एखाद्याला 19 पडले तर जवळपास आपल्याला एक 17-18 मार्काचा डिफरन्स त्या ठिकाणी बघायला मिळतो. आणि या पेपरमध्ये 17-18 मार्काचा जो डिफरन्स आहे तुम्हाला तुमच्या रिजेक्शन पासून सिलेक्शन पर्यंत घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं कॅल्क्युलेशनसाठी एकच सिंपल गोष्ट माझी तुम्हाला राहील की तुम्ही पेपर किती लिहिलाय. सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्ही पेपर अटेम्प्ट किती केलाय. म्हणजे आउट ऑफ 400 मी असे काही कॅन्डिडेट बघितले की 260 पर्यंत अटेम्प्ट केलेला इंटरव्ह्यूचा कॉल आहे आणि त्यांचं असं म्हणणं तिथेही त्यांना लीड असू शकते. ज्या लोकांनी मला असं वाटतं 300+ अटेम्प्ट केलेला आहे, लिहिलेलं आहे, काही का होईना लिहिलेलं आहे, त्यांच्या सिलेक्शनचे चान्सेस त्या ठिकाणी खूप जास्त असणार आहे. आणि मी कायम डिस्क्रिप्टिव्हच्या बाबतीमध्ये एक गोष्ट सांगत होतो, ह्या रिझल्टच्या आधी पण मला नवनाथ सर पण म्हणले, सर तुम्ही म्हणले तसंच झालंय की मी काय सांगितलं होतं की जे जाऊन पेपर फक्त लिहून येईल त्याला पोस्ट मिळू शकते आणि ज्या लोकांनी फक्त लिहिलाय 400 पैकी 400चा लिहिलाय माझ्याकडून तुम्ही लिहून घ्या, यांचं सिलेक्शन होणारच आहे. आणि एवढी सोपी परीक्षा डिस्क्रिप्टिव्हच्या पॅटर्न मधली जगात कुठे असेल हो. 2-3 दिवस पोरांनी अभ्यास केला. हा गणेश आले होते, गणेश मला म्हणत होते सर 2 दिवस अभ्यास केला फॉरेस्टचा, इंटरव्ह्यूला चांगला अटेम्प्ट केलेला आहे. एक जणांनी काही क्वेश्चन फक्त अर्धवत लिहिले पण सगळा अटेम्प्ट केलाय, एक 300चा खूप चांगला केलाय, त्यांचंही सिलेक्शन होऊन जाईल. म्हणजे मला सांगा गॅझेटेड क्लास 1 क्लास 2 ची पोस्ट तुम्हाला 4-5 दिवसाच्या अभ्यासात मिळते, हे कुठं शक्य आहे? हे फक्त डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये शक्य आहे. त्यामुळे ज्या लोकांना डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची भीती वाटते त्यांनी या विद्यार्थ्यांना एकदा भेटा. रिझल्ट नंतर मी तुमची भेट करून देईन. रिझल्ट नंतर आपल्या याच प्लॅटफॉर्मवर आपण त्यांना आणू. सध्या इंटरव्ह्यू त्यांचे चालू आहेत, म्हणून इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्हाला सांगेल की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मी तुम्हाला आधी म्हटलं होतं की एक इंटरव्ह्यू पण पॉडकास्ट केला होता मी, त्यात पण सांगितलं होतं
की माझं असं स्पष्ट म्हणणं आहे, ऑब्जेक्टिव्ह पेक्षा डिस्क्रिप्टिव्ह ही खूप सोपी परीक्षा आहे आणि तुमच्या यशाची गॅरंटी खूप जास्त असते. की तुम्ही जर चांगलं लिहिलं, तिथं जर तर काहीही नसतं. ऑब्जेक्टिव्ह मध्ये कधीतरी वेगळे प्रश्न विचारले तर आपल्याला त्या ठिकाणी अडचण येऊ शकते. पण इथं तुमचा अभ्यास नसतानाही बरेचसे असे विद्यार्थी आहेत, त्यांचं काय मेट्रोलॉजीमध्ये याला रोहितला मी काय सांगितलंय, फक्त जाऊन पेपर दे, अभ्यास नाही, फक्त जाऊन पेपर दिले तरी पोस्ट आहे. आता ट्रेनिंगला गेलेला आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची हीच गंमत आहे. एफएसओ मध्ये कित्येक बीएमएस डॉक्टर होते, मी त्यांना म्हणलो होतं फक्त जा, काहींचं सिलेक्शन नाही झालं पण इंटरव्ह्यू पर्यंत झालं ना, पेपरला बसलेने इंटरव्ह्यू दिलेत. अजून काय पाहिजे तुम्हाला? म्हणजे एवढ्या कमी अभ्यासावर तुम्हाला ही गोष्ट मिळू शकते. कुठे? डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये. त्यामुळे जे लोक पुढे येणाऱ्या परीक्षांची तयारी करणार आहेत त्यांनी गोष्ट लक्षात घ्या. फर्स्ट प्रायोरिटी डिस्क्रिप्टिव्ह मध्ये आपल्याला एक आहे की पेपर कंप्लीट करणे. पेपर आपला कंप्लीट झालाच पाहिजे. एनी हाऊ ही आपली फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे. बाकी गोष्टी क्वालिटी, आन्सर रायटिंग, प्रेझेंटेशन, केस स्टडीज, डायग्राम, फ्लो चार्ट, बाकी अंक धमक सगळं आपल्याला करता येईल. पहिली प्रायोरिटी की पेपर कंप्लीट झाला पाहिजे. पेपर कंप्लीट झाला की जवळपास तुमचे पास होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी वाढतात. राईट. आणि याच अनुषंगानं ज्या विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूचा कॉल आलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आपण इंटरव्ह्यू त्या ठिकाणी उद्यापासून म्हणजे 31 ऑक्टोबर पासून चालू करत आहोत. ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे त्यांनी या नंबरवर कॉल करून तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. लिमिटेड 50 सीट काय, कारण लगेच 6 तारखेला एका दिवशी इंटरव्ह्यू, खूप जास्त दिवस आपण घेऊ शकत नाही. राज्यसेवेत ते तसंच झालं. आपण 100ची रिक्वेस्ट ठेवली, 100 एंट्री ठेवल्या होत्या, रिक्वेस्ट करून करून 120 प्लस त्या गेल्या होत्या. नंतर मॅनेज करणं खूप अवघड जातं. त्यामुळे आधीच सांगतो, ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून ठेवा आणि तुमचा जो काही मॉक इंटरव्ह्यू आहे त्याचा स्लॉट बुक करा. बाकी तुम्हाला रिझल्टच्या बाबतीमध्ये एकच सांगेल मी की ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. ज्यांना राज्यसेवेतून त्या ठिकाणी हुलकावणी मिळालेली आहे किंवा रँक चांगला आलेला नाहीये त्यांनी इंटरव्ह्यूची तयारी चांगली करा आणि गॅझेटेड क्लास 1 क्लास 2 ची जी संधी आहे ती त्या ठिकाणी मिळवा. परत एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन. इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि इंटरव्ह्यूसाठी मी आपली टीम एमपीएससी एक्झाम मंत्रा तुमच्यासोबत आहेच. काही अडचण आली, काही वाटलं, जे लोक ऑनलाईन दुरून तयारी करतात त्यांसाठी आपण ऑनलाईनचा पण एक ऑप्शन त्या ठिकाणी अवेलेबल करूनच देत आहोत. सो थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड. जय हिंद, जय महाराष्ट्र.